अजून एक महत्त्वाची बातमी बुलेटिनमध्ये मंत्रालयाच्या गेटवर कर्मचारी संघटनेनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। विविध मागण्यांकरता मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन सुरू झालेलं आहे। कर्मचारी संघटना एकत्रित आलेली आहेत आणि मंत्रालयाच्या गेटवर त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, घोषणाबाजी सुरू केलेली आहे। विविध मागण्यांकरता हे आंदोलन या कर्मचाऱ्यांनी केलंय। मंत्रालयाच्या गेटवरच हे आंदोलन सुरू आहे। निश्चितच याचा फटका मंत्रालयात येणाऱ्या जाणाऱ्यांवर बसणारे म्हणजे त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न आहे। मंत्रालयाच्या कामावर याचा निश्चितच परिणाम होईल किंवा परिणामकारक असं हे आंदोलन ठरेल आणि मंत्रालयासमोरची वाहतुकीची जी कोंडी होणार आहे ती अजून वेगळी। आत्ता जी माहिती येते ती मंत्रालयाच्या गेटवर कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरू केलेलं आहे। किती नंबरच्या गेट समोर हे आंदोलन करण्यात आले याविषयीची अधिक माहिती आपण घेऊया। मात्र विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटना एकत्र आलेली आहेत आणि मंत्रालयाच्या गेटवरच त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रफुल्ल, काय अधिक सांगाल? मंत्रालयाच्या कोणत्या गेट समोर हे आंदोलन सुरू झालेलं आहे? कोणत्या मागण्यांसाठी संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करतायत? राज्यातले मंत्रालयामधले जे कर्मचारी आहेत त्यांनी नवीन पे नुसार जो एक 4600 नुसार जे ग्रेड पे आहे ती वाढवून मिळावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि मंत्रालयाच्या आरसा गेटवर हे सर्व कर्मचारी एकत्र आले आहेत आणि केंद्राप्रमाणे जर आमचे सर्व नियम आम्ही पाळत असतो आणि केंद्राप्रमाणे सर्व राज्यांमध्ये 4600 जी ग्रेड पे मिळत असेल तर ती आम्हाला लागू करावी ही सर्वात प्रमुख मागणी त्यांची आहे। आणि एकूण 5 दिवसांचा जो आठवडा आहे तो 5 दिवसांचा आठवडा लागू करावा ही देखील मागणी त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे। नक्की घोषणाबाजी आता सुरू आहे, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या कर्मचाऱ्यांनी केली आहे, काय अपडेट सांगाल? सुवर्ण, आता जवळपास 2 ते 3 हजाराच्या वर जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी सुरू केली आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की केंद्राप्रमाणे आम्हाला 4600 ही ग्रेड पे मिळालीच पाहिजे, कारण आता जी वेतन श्रेणी वेतन आहे ते 4200 आहे ते आम्हाला 4600 करून या ठिकाणी वाढवून मिळावं ही मागणी त्यांनी लावून धरली आहे आणि आंदोलन जे आहे ते आता सुरूच आहे। धन्यवाद प्रफुल्ल, ही माहिती दिल्याबद्दल। मंत्रालयाच्या मेन गेट समोर 2000च्या आसपास कर्मचारी एकत्र आलेले आहेत आणि केंद्राच्या प्रमाणे वेतन श्रेणी आणि 5 दिवसांचा आठवडा या स्वरूपातल्या मागण्या घेऊन हे सगळे कर्मचारी आंदोलन करत आहेत। सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आज आणि उद्या संप पुकारलेला आहे। बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशातील बँकांच्या व्यवहाराला फटका बसणार आहे। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे। त्यामुळे तुमची बँकेतली महत्त्वाची कामं आजच करून घ्या, कारण संपामुळे काही प्रमाणात कामकाज ठप्प होऊ शकतं।